चला तुम्हाला आता निवृत्तीनाथांचा इतिहास सांगतो एकदम गोड पद्धतीने. हा इतिहास कदाचित तुम्ही ऐकला नसेल. संतांचं चरित्र ज्या अर्थी तुम्ही लावलेलं आहे, ज्या अर्थी तुम्ही आम्हाला सांगणार आहेत महाराज, नेमकं त्या संतांनी असं काय केलं की आपण त्यांचं चरित्र ऐकलं पाहिजे? तर त्यांनी आपला देह कष्टवलेला आहे, त्यांनी आपला संसार त्यागलेला आहे, छोट्या छोट्या इच्छा मारून त्यांनी आपल्यासाठी चांगलं काम केलेलं आहे, म्हणून त्यांचं चरित्र ऐकायचं आहे. अजून काय केलंय संतांनी? संतांनी आता लक्ष देऊन ऐकता बरं का. पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला होता की खरा साधू आणि खोटा साधू कसा ओळखायचा? तर देणाऱ्याने उत्तर खूप गोड दिलं होतं. खरा साधू आणि खोटा साधू असा विषयच नसतो. जो खोटा आहे तो साधू कसला, जो खरा आहे तोच साधू असतो. मग ओळखायचा कसा? अरे जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. देव तेची जाणावा, देव तेची जाणावा. जे कारंजले गांजले, जे कारंजले रंगले गांजले, रंगले गांजले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. देवतेनेची जाणावा. साधू कोणालाही म्हणू नका. ज्याने चांगले कपडे घातले तो साधू, ज्याने भगवे कपडे घातले तो साधू, ज्याने फार मोठे शिष्य मागे मिरवले तो साधू नाही. जे कारंजले गांजले, जे समाजात दुःखी लोक आहे, ज्यांना कोणीच विचारत नाही, जे कष्टकरी आहे त्यांना आपलं म्हणतात, त्यांचा उद्धार करतात, त्यांच्या जीवनात सुख प्राप्त करतात, ते संत असतात. चला निवृत्तीनाथांचा इतिहास आपल्याला ऐकायचा आहे. निवृत्तीनाथांच्या पंजोबा, आजोबा, वडील आणि मग निवृत्तीनाथ. एकदम गोड इतिहास आहे, एकदम सोप्या भाषेत सांगतो. तुम्हाला माहिती आहे मी कठीण करून सांगत नाही. अधूनमधून मी तुम्हाला समाज रचनेच्या, संसाराच्या गोष्टी पण सांगेल, कारण मला माहिती आहे त्याच्याशिवाय तुम्ही बसत नाही. एक मानवी जीवनाचा एक छंद असतो की त्याला थोडं हसायला मिळालं का त्याला बरं वाटतं. पण कथेमध्ये हसवणं, इकडच्या तिकडच्या गप्पा करणं याने पाप लागतंय मला माहिती आहे. पण त्याच्याशिवाय तुम्ही बसणार नाही, तुम्ही बसले नाही, तुम्हाला कथा नाही समजली तर त्याने बी पापच लागणार आहे. म्हणजे दोघीकडून फसणार मीच आहे. आणि मी डोळे याच्यासाठी लावले, आज जेवण तुमचं बी चांगलं झालंय म्हणजे तुम्हाला बी झोपता येईल थोडं, आहे की नाही? चला आता कथेला सुरुवात होईल आपल्या मस्तपैकी. एक त्र्यंबक पंत नावाचे व्यक्ती आहे. काय नाव आहे? काय नाव आहे? त्र्यंबक पंत. वाढीला काका बरं झालोय ना? असं हसत जातो मी, हसले की बरं वाटते. हसल्याने आयुष्य वाढतं. आपण काय करतो माहितीये का? आपल्या जीवनात दुःख आलं ना की आपण देवाला सांगतो की आमच्यावर दुःख आलेलं आहे. देवाला सांगू नका आमच्यावर दुःख आलंय, फार मोठं दुःख आलंय असं सांगू नका. त्या दुःखाला सांगा आमना देव गण मोठा आहे, तुले जिथलं वाट लावणं होई तिथलं वाट लाव, आम्ही खंबीर आहे. संतांवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कर्मावर विश्वास ठेवा. खूप चांगलं होणार आहे आपलं, खूप चांगलं. इत्तुसित जिंदगी आहे, त्याच्यामध्ये बी आता दुःख भोगायचं नाही, आता आनंद भोगायचा. त्र्यंबक पंत, पहिले नाव बी चांगले होते. त्र्यंबक,
पंत ही परंपरा तेव्हापासूनच पोऱ्यान करणं का ती म्हणते नाही आते नाही करणार 2-4 वर्ष अजून नाही आई सुधृधीरानी नाही. पण आताच्या मुली खूप चांगल्या आहे बिचाऱ्या आणि भाग्यवान बी आहे की त्यांना सासरवास नाही. आमच्या काळात एवढा सासरवास होता ना बयान मारायचा सासवा. पण काळ आहे कर्म आहे 4 दिवस सुनेचे 4 दिवस सासूचे. जो काळ गाजवायचा होता सासूंचा तो गाजवून घेतला. आता इथं ज्या बाया 40, 45, 50 वर्षाच्या आहे ना त्यांना सासूंनी मारलं तर एक वेळा तरी हाणलं असेल तिला. आता तिला असं वाटतं मला कवय चांद भेटी की मन ओन कानपटा मध्ये विचार बी नको करू मावशी. हा रातले उंदीर नावची टाक दिली खावा मा. आपल्या गावात झालं नाही का. सासूने 2 वाजेला इतकंच म्हटलं मन डोकं दुखी ना थोडी चहा ठी दे. ती म्हणे तुला रोज न जे म्हणे तुला असं डोकं बंद करस म्हणे. हा डायरेक्ट पोस्टमॉर्टम मध्ये आलं. चहा मध्ये उंदर मारायची औषधी होती. त्याच्यामुळे सासवांनो सुनेला रात्री उठून कामं सांगत जाऊ नका बरं. माझ्या डोळ्यासमोर माझ्या गोविंद पंताचं लग्न झालं का मग मी आनंदाने जगेल आणि आनंदाने मला श्वास सोडता येईल. हे प्रत्येक बापाची इच्छा असते. आपल्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे आपल्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे हा विचार करणं चुकीचं थोडी आहे चांगलं आहे. आपण त्यांना जन्माला घातलंय त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. अगदी बरोबर आहे पण गुंतून राहू नका. एकदा पक्षाला उडता आलं का त्याला उडू द्या. त्याला आता परत घरट्यात घेण्याचं तुम्ही प्रयत्न करू नका कारण त्याचं जीवन त्याला आता जगू द्या. जसं पटेल तसं दाना पाणी कर बाबा तू आता. आणि गोविंद पंतांचं लग्न लागलं एका चांगल्या मुलगीशी. तिचं नाव आहे नीराबाई. मीराबाई नाही या नीरा नळाचा नीराबाई. गोविंद पंतांचं लग्न लागलं. बाई चांगली भेटली आणि ज्याच्या घरात बायको चांगली आहे ना त्या माणसाला तुम्ही बघा तो आयुष्य 80-85 वर्ष जगतो. या जल्दी मरणार अटॅक तीन का बत्ती गरम उमजू देत नाही त्याला. आणि माझा अभ्यास आहे कोर्टाचा. चांगल्या बाईला चांगला माणूस आणि चांगल्या माणसाला चांगली बाई 90% भेटतच नाही. फक्त एक मायबापाचं नाव टिकवायचंय लोक काय म्हणतील म्हणून संसार चालू आहे. नाही ते आज कधी त्यांना सांगितलं ना तू तुला म्हणणे मालिक आहे किंवा तू तुला म्हणणं मालक आहे आज तेच 90% घटस्फोट होई जाते. मजा नाही हो. या समाज रचनेमध्ये फार असा एक प्रेशर असतो. गोविंद पंतांचं लग्न लागलं नीराबाई बरोबर. आनंदाचा सुखाचा संसार चालू झाला आणि त्र्यंबक पंत वारून गेले. आता या ठिकाणी गंमत फसली. जरा लक्ष देऊन ऐकलं बरं का. ही कथा ठेवत असतानाच मी तुम्हाला बोललो होतो की ही कथा वाटते तितकी सोपी नाहीये पण ऐकायला जर लागले ना तर फार गोड आहे. त्र्यंबक पंत त्यांना 2 मुलं त्याच्यातला एक मुलगा युद्धामध्ये मेला. वाईट वाटलं म्हणून घरी आले. दुसऱ्या मुलाचं लग्न लावलं. त्याचंही लग्न झालं पण त्याला 55 वर्ष मुलबाळ झालं नाही. आता किती वर्ष 55 वर्ष मुलगाच नाही. काहीच नाही वाटणार काहीच नाही वाटणार. मग इथलं कोण कुर्ता करेल या 4-4 बंगला 5-5 गाड्या 2 पेट्रोल पंप कोण कुर्ता येत या इथलं येते तू महाराज लोक दे टाक ना. नाही देवाच नाही तो. 55 वर्ष गोविंद पंतांना मुलगाच झाला नाही. आणि ही परंपरा आतापासून नाही बरं का. ही त्यांच्या पिढीलाच तो शापच आहे असं म्हणा तुम्ही. मग 55 वर्ष मुलगा नाही म्हणजे मग आता काय. पण निराश झाले नाही. संतांची भेट घेतली आणि संतांच्या भेटीतून त्यांना एक मार्ग मिळाला आणि 12 वर्ष गोदावरी नदीत उभं राहून तपश्चर्या केली गोविंद पंतांनी. आणि 12 वर्ष गोदावरी मातेत उभं राहून कोणता मंत्र म्हटला त्यांनी गायत्री मंत्र म्हटला. कुठला मंत्र म्हटला गायत्री मंत्र. आणि 12 वर्ष गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे नीराबाईला गर्भधारणा झाली. आता आनंद आहे. आणि मग त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. त्या मुलाचं नाव आहे विठ्ठल पंत. हेच निवृत्तीनाथांचे वडील आहे मुक्ताबाईचे वडील आहे विठ्ठल पंत. मग या विठ्ठल पंतांचं नाव हे विठ्ठल पंतच आहे का जन्म नाव तर नाही. गायत्री मातेच्या आशीर्वादाने झाला. आणि गायत्री माता
ही वेद माता आहे, जिने वेद निर्माण केले ती गायत्री माता. आणि म्हणून या विठ्ठल पंथाचं जन्म नाव आहे वेद मातू. कारण वेद मातेच्या आशीर्वादाने झाला म्हणून वेद मातू. आणि त्याला एक टोपण नाव दिलं विठ्ठल. टोपण नाव म्हणजे निकनेम. जसं आपण सुद्धा आपल्या मुलांना म्हणतो ना, दाद्या, पिंट्या, बाडू, असं काहीतरी म्हणतो आपण. तसं देव मातू याला टोपण नाव आहे विठ्ठल. आणि मोठं झाल्यावर विठ्ठल पंत. आता या विठ्ठल पंताच्या जीवनामध्ये सुद्धा संसार नाहीये, मुलं बाळ नाहीये. आणि तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मुलाला असं वाटतं की माझं लग्न कधी होतं, कसा पागल होतो तो. आणि मग कसं तरी मिळून त्याचं लग्न केलं जातं. आणि 6 महिन्याने त्याला इथलंच विचारा तुम्ही, बंटी कसं काय चालू आहे भाऊ, तुमनं बाकी आहे ना अजून. यांना सांगितलं मी खूप त्रास असतो. ते म्हणे तुम्ही जर भोगू शकता तर मी बी भोगू शकतो म्हणे, पण मी करसू म्हणे. आणि वारकरी संप्रदाय त्या गोष्टीने खूप मोठी सूट देतो. लग्न केलंच पाहिजे. पुरुषाविना स्त्री आणि स्त्री विना पुरुष हा अपूर्ण आहे. जोडीदार तो जोडीदार. लग्न झालं का 4-5 वर्ष त्यांच्यामध्ये चांगला संसार होतो. आणि मग 5-6 वर्षाच्या नंतर ती बायको नाहीशी वाटते, बायकोला नवरा नाहीसा वाटतो. मग ती एकमेकांची तिरपे तारपे. अजून जीवनाचा असा एक प्रसंग येतो म्हातारपणात का परत त्या बायकोला त्या नवऱ्याची हवीसी वाटते. त्या नवऱ्याला बाईचा सहारा हवा असा वाटतो. का? कारण म्हातारपणात कोणी कोणाला विचारत नाही. मग शेवटी तीच कामात पडते, तिचं नाव बाई आहे. आणि हीच बाई आपल्याला मरेपर्यंत कळत नाही. हे माणसाचं पाप आहे. बायको ती बायको बिचारी कशी बी असो, पण तिच्या विना जीवनाला अर्थ नाहीये. पण माणसांना एक अहंकार असतो. ते बाईला पायातले चप्पल समजता. तू घर कामापुरती मर्यादित राहा, मला शिकाळत जाऊ नको, तुला काय व्यवहार कळतो, असं बोलून तिला सगळं असं लायकी काढल्या जाते. पण जेव्हा समाजात माणसाची लायकी निघते, 1-1 ग्रॅम साठी रडणारी बायको 1-1 ग्रॅम साठी रडते ती. आणि असं 1-1 ग्रॅम जमा करते. पण जेव्हा नवऱ्यावर वेळ प्रसंग येतो तर मंगळसूत्र काढून सुद्धा नवऱ्याच्या हातात देते. तुमना काम भागाडील्या असं म्हणणारी ती फक्त बायको असते. तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट केलं ना, तर दवाखान्यात ऍडमिट केल्याच्या नंतर 1-2 दिवस तुमची आई थांबेल, बहीण थांबेल, आत्या थांबेल, मावशी थांबेल. पण 1 महिना 2 महिना तुमच्या पायाजवळ बसून माझा नवरा वाचला पाहिजे अशी रडत प्रार्थना करते. तिचं नाव बाई असते. जोडीदार तो जोडीदार. 2 वाजेला डोळे उघडले आणि तुम्ही फ्रीज मध्ये काहीतरी बघायला गेले, तुम्हाला काहीच सापडलं नाही. आणि बायकोचे डोळे उघडले, तिने जर विचारलं काय बघताय, काही नाही का थोडी भूक लागली, एवढ्या रात्री कणिक भिजवून 2 पोळ्या टाकून देते. तिचं नाव बाई असते. गोविंद पंतांची बाई आहे नीराबाई. विठ्ठल पंताला जन्माला घातलं, काय आनंद आहे. पण एक मुलगा, आणि तोही घरी राहायचा नाही. हा देव तो देव, ही यात्रा ती यात्रा, नुसतं फिरायचा. आपेगाव मधून निघाले, डायरेक्ट द्वारकेला गेले. कृष्ण भगवानचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर भरपूर असं सोरटी, सोमनाथ, त्यांच्यानंतर नाशिकला गेले, पंचवटीला गेले, त्याच्यानंतर गडावर गेले सप्तशृंगी मातेच्या. त्याच्यानंतर तिथूनच जवळ कपिलेश्वर भगवानचं दर्शन घेतलं, काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारली. आणि मग शेवट त्र्यंबकेश्वर भगवंताचं दर्शन श्रावण सोमवारी विठ्ठल पंतांनी घेतलं. आणि त्र्यंबकेश्वर भगवंताने विठ्ठल पंतांकडे बघितलं आणि मनातल्या मनात इच्छा व्यक्त केली, हा माणूस किती चांगला आहे, याच्या पोटी जन्माला यायची माझी इच्छा आहे. आणि यांच्या पोटी जे जन्माला आले ते निवृत्तीनाथ, हे साक्षात त्र्यंबकेश्वर भगवंताचेच अवतार आहे. विठ्ठल पंत त्र्यंबकेश्वर वरून पंढरपूरला गेले.
विठ्ठलाचं दर्शन घेतलं, भीमाशंकराचं दर्शन घेतलं आणि तसेच पुण्यामार्गे आळंदीला आले. आळंदीला आल्याच्या नंतर सिद्धेश्वर बेटाचं दर्शन घेतलं, सिद्धेश्वर भगवंताचं दर्शन घेतलं. आणि आता राहायचं कुठं, मुक्काम करायचा कुठं, तर आळंदी क्षेत्रामध्ये सिद्धोपंथांचं त्यांना दर्शन झालं. खूप चांगला माणूस होता. सिद्धोपंथांच्या चरणारविंदी नतमस्तक झाले. सिद्धोपंथांनाही त्या विठ्ठल पंथाच्या चेहऱ्यावरचं तेज आवडलं, साधू दिसला. घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं चेहरा बघितला, अभ्यास बघितला, चालचलन बघितलं, बोलणं बघितलं आणि सिद्धोपंथांच्या मनामध्ये एक मोह निर्माण झाला. मला एकच मुलगी आहे, असा जवई जर मला भेटला तर माझ्या मुलीचं कल्याण होईल. पण डायरेक्टली जर याला सांगितलं तर गडबड होईल. सगळी विचारपूस केली, कुठले आहे, काय आहे, मामा कुठले आहे, गणगोत्र काय आहे. मग आता या संत चरित्रामधून प्रत्येक मुलीच्या बापाने या गोष्टी आता आत्मसात करा. आपली मुलगी ज्याला द्यायची आहे त्याच्यामध्ये आपण काय काय गुण बघितले पाहिजे, हे सिद्धोपंथांनी तर स्थापित केलेलं आहे. आपली मुलगी आपण ज्याच्या हातात देतो आहे त्याच्यासाठी सर्वात आधी मुलाचं खानदान चांगलं पाहिजे. काय चांगलं पाहिजे? खानदान. दुसरं, मुलाच्या मामाचं खानदान चांगलं पाहिजे. तिसरं, मुलगा संस्कृतीवान पाहिजे, संस्कारी पाहिजे. 4-5 पिढ्यांमध्ये त्याच्या निर्व्यसनीपणा पाहिजे, कष्टाळू पाहिजे, लहान मोठ्यांचा आदर करणारा असला पाहिजे, लहान मोठ्याची पायरी सांभाळून वागणारा असला पाहिजे. आणि हेच नियम मुलगी करताना सुद्धा मुलावाल्यांनी तपासले पाहिजे. खानदान तपासलं पाहिजे, संस्कार तपासले पाहिजे. काही म्हणतील महाराज टाकी देल सुद्धा दनादन करणार लोक खानदान करतो या को, आणि म्हणून ते माई बेसड वैरा नाही, म्हणून तर मग हे गडबडी होत आहे. 12 वर्षाच्या नंतर बाई चालली गेली, 12 वर्षाचं लेकरू टाकून. मग 12 वर्षाच्या नंतर ज्या बाईला समजा दुसरं प्रेम झालं ती मुलगा टाकून चालली गेली, मग 12 वरीत ज्याच्या सोबत होती त्याच्यावर प्रेम नव्हतं का? मग प्रेम नाही होतं तर मग 12 वरीत ना काय कथा येऊ नाव. हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. तुम्ही माझे आणि मी तुमचे. प्रेमानंद महाराज वृंदावनवासी यांनी बोलता बोलता असं स्टेटमेंट दिलं की सध्या फार चुकीचं चाललेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही बायांनी आक्षेप घेतला, असं कसं काय बोलता महाराज. मग तिच्यातली एक बाई पुढे आली, काय गोड बोलली ती बाई. जी बाई रागट असते ना, जी बाई तोंडावर बोलते ना, ती बाई खरंच चांगली असते. आणि जी बाईनी ती गालमा असत ना, पाटात पाड असते. तोंडावर बोलणारी पाहिजे, खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणायची ताकद पाहिजे. बाई असो का माणूस असो. टाकले जाऊ ते लोटाला पाडू नये, तो लोट्या मारी फेकोय करदाने, आहे की नाही? आई आपली नवीन म्हणे. काय उत्तर दिलं त्या बाईने? प्रेमानंद महाराजचं असं म्हणणं होतं की जगतामध्ये आता बा लोक बिघडले. मग त्याच्यामध्ये त्यांनी बाईचं नाव घेतलं. मग त्या बायांना राग आला 2-4, पण बाईला बाई आवरू शकते. ती बाई म्हणे, ताई मला एका प्रश्नाचं उत्तर दे. ते म्हणे बोल. समजा तुमच्या आंघोळीच्या बकेटमध्ये जर डेटॉल टाकलं, काय टाकलं? पंढरीनाथ बुवा डेटॉल. तर ते डेटॉल टाकल्याच्या नंतर तुम्ही जर डेटॉलचं पाणी अंगावर घेतलं तर आग कोणत्या ठिकाणी होईल? ज्या ठिकाणी तुम्हाला जखम झालेली असेल त्या ठिकाणी. बाकीच्या अंगाला डेटॉल आग लावणार? समजणार का तुमले? जो चुकलेला असतो त्याला त्या गोष्टींचा फरक पडतो, जो चुकलाच नाही त्याला काय फरक पडेल? आता इथं जर समजा मी एखादा मुद्दा मांडला आणि त्या मुद्द्यात जर समजा तुम्ही तसं काही पाप केलेलंच नाही, तुमचं कर्म चुकलेलंच नाही, तर तुम्हाला वाईट वाटायचा काही विषयच नाही. पण जर चुकायला होई, मग महाराज माले मी कदा कायलेलो होतो का तुले? तुम्ही जर निष्पाप असाल, तुम्ही जर निष्कर्म केलेलं असेल, तुम्ही जर काही चुकीच केली नसेल तर तुम्हाला पोलिसांना घाबरायची गरजच नाही, तुम्हाला लोकांच्या टाण्या टोमण्यांना घाबरायची गरजच नाही. हा, तुमनं मन तुमले मधमाई सांगत तू बामटाय, तू पागल आहे, तू बावडल, तुमनं मन सांगत तुमले. आणि या ठिकाणी आता विठ्ठल पंत सिद्धोपंथांनी परीक्षा घेण्यासाठी 15 दिवस आमच्या घरी राहा.
आमच्या घरी मुक्काम करा असं सांगितलं. आणि 15 दिवसामध्ये विठ्ठल पंथांचा सगळा रेकॉर्ड काढून टाकला, सगळा इतिहास काढून टाकला. आणि मग दासोपंतांनी विचार करा, पोरगा एक नंबर आहे, आपली पोर देवाला काही हरकत नाही. आणि पूर्वीच्या काळी असा रूल होता, बाप विचारायचाच नाही मुलगीला, तुले पोरग्या पसंत आहे का, आणि माऊ तुले चालावे का, सांगून दिलं, संपला विषय. आता मुलगी बघायला बी हा मुलगा जातो, मग एकलं जाऊ ना 4-5 पोरे सांगितलं इजाच. आणि ती पोर उनी का अहो त्याला मित्राला विचारत, तुले कशी वाटरानी करणी कोणले, तू विचारतो काय त्याला. विठ्ठल पंथांना सांगितलं सिद्धोपंतांनी की माझ्या मुलीशी लग्न करणार. विठ्ठल पंतांनी सांगितलं मला संन्यास घ्यायचा आहे, मला लग्न करायचं नाही. बघा किती खरं बोलले. त्या मुलगीचं नाव काय होतं महाराज, त्या मुलगीचं नाव होतं मीनाक्षी. मीनाक्षी, हो. मग रात्री सिद्धोपंतही झोपले आणि विठ्ठल पंतही झोपले. सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये सिद्धेश्वर भगवान आले आणि सिद्धेश्वर भगवंताने सांगितलं, तो हो म्हणो का नाही म्हणो, तुझी मुलगी त्याला देऊन टाक. आणि त्याच रात्री विठ्ठल पंतांच्या स्वप्नात सुद्धा सिद्धेश्वर भगवान गेले, ए ती मुलगी तुला करावी लागेल. दोघांनाही साक्षात्कार झाला. सकाळी उठले, एकमेकांचा साक्षात्कार एकमेकांना सांगितला आणि विठ्ठल पंतांनी मीनाक्षी बरोबर लग्न केलं. एवढी घाई होती लग्नाला का विठ्ठल पंतांच्या लग्नामध्ये विठ्ठल पंतांचे वडील गोविंद पंत आणि नीराबाई या दोघांना सुद्धा यायला भेटलं नाही. त्यांना माहिती सुद्धा नाही की तिकडे माझ्या मुलाचं लग्न लागलं. का? कारण सिद्धोपंतांना असं वाटलं इथला चांगला पोऱ्या जर हात माही निघ्या त्या आखो सापडावू नाही. धडकन लग्न लावून टाकलं, चट मंगनी पडब्या. आणि मग मीनाक्षीचं लग्न विठ्ठल पंताबरोबर झालं. आणि मग विठ्ठल पंतांबरोबर लग्न झाल्याच्या नंतर मीनाक्षीचं नाव बदललं आणि मीनाक्षीची झाली रुक्मिणी. आता रुक्मिणी आणि विठ्ठल पंत मस्त संसार केला त्यांनी, पण त्याचं मन काही लागत नव्हतं. लगेच आषाढीची वारी आली. विठ्ठल पंतांनी तिला सांगितलं, रुक्मिणी मला पंढरपूरला जाऊ वाटतंय, मी जाऊ का? याला म्हणता नवरा. बायकोची परवानगी घेतली बिचाऱ्याने. बाईला बी बरं वाटतं का त्याला येताना तुम्ही विचारून येत जा, ऐ जाऊ का, जाऊ, तू नाही म्हणशी ते नाही जाऊ. बाई 2 वेळा सांगेल नका जाऊ नका जाऊ, तरी म्हणतो जाऊ दे बाई. आणि मग तिने जर एक शब्द वाढवला ना, नका न जाऊ, हा जाऊ दे, मग 7 दिन मग 1 दिन कवी जावायचे, मारायला भेटायचे. पण एक गोष्ट लक्षात ठेवता, ही सुवर्ण संधी जीवनात परत परत येणार नाही. गप्पा मारायला, टाइमपास करायला, टीव्ही बघायला, मोबाईल बघायला, इकडच्या तिकडच्या टपऱ्या मारायला तुम्हाला संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे. पुढच्या वर्षी बी परत तुमच्या इथं येईलच याची शाश्वती नाही. या वर्षी कसं आलो हे फक्त ज्यांनी आणलं त्यांनाच माहिती आहे. कदाचित असंही असू शकतं ही शेवटची कथा आहे. त्याच्यानंतर मग मन अस्थिर होतात, वे विचार होतो, नियम पलटून जातात, येणाऱ्या पिढीकडे कोणी लक्ष देत नाही. आणि आज सुरत शहराची परिस्थिती ती झालेली आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहे की आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये एकच गोकुलधाम सोसायटी अशी की त्याच्यामध्ये ज्या सर्वात जास्त कथा आणि कीर्तन होतात. तुम्ही भाग्यवान आहे. नाहीतरी या सिटी सारख्या प्रणांगणामध्ये पोटावर हात करणाऱ्या लोकांमध्ये कथा कीर्तन ठेवायचे आणि ऐकायची आता कॅपॅसिटी शिल्लक राहिली नाहीये. जितकं होईल तितकं ज्ञान संपादन करा, जितकं होईल तितकं चांगलं ग्रहण करून घ्या आणि ते 12 महिने टिकवा. परमात्मा कल्याण करेल तुमचं. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलं मला पंढरपूर जावंसं वाटतंय. रुक्मिणी मातेने मनातल्या मनात विचार केला, अहो पहिलेच लगीन नाही म्हणे, आणि जर हात चालला गेला आणि परत नाही आला तर? ती म्हणे मी पण येणार तुमच्या सोबत. आनंद झाला, काय बायको भेटली हो. रुक्मिणी मातेने आई वडिलांना सांगितलं, मा मी यांच्यासोबत पंढरपूरला जाते. आईने सांगितलं जाते नाही, आम्ही बी येतोय. वा काय सासरवाड भेटलं हो. सासू सासरे मुलगी गावातले 10-12 लोक पंढरपूरला निघाले. ज्ञानोबा तुकाराम असा मस्तपैकी गजर करत पंढरपूरकडे दिंडी निघाली.
पंढरपूरची दिंडी झाली आणि आता विठ्ठल पंथांना आई वडिलांची आठवण आली आणि विठ्ठल पंथांनी सांगितलं सासरवाडीत जास्त दिवस राहणं चांगलं नसतं, मला माझ्या आईची आठवण येते, मी जातो. त्यांनी सांगितलं आम्हालाही तुझ्या आई वडिलांना भेटायचंय. विठ्ठल पंत, रुक्मिणी माता, सिद्धो पंत आणि त्यांची बायको हे चारही जण आता आपेगावला आले. विठ्ठल पंतांना बघितलं गोविंद पंतांनी आणि माझं लेकरू घरी आलं म्हणून आनंद झाला आणि लग्न झालेलं आहे हे ऐकून तर अजून आनंद झाला. त्याच्यानंतर मुलगीला सोडून सिद्धोपंत हे आळंदीला निघून आले. आपेगाव मध्ये आनंदाने विठ्ठल पंतांचा, रुक्मिणी मातेचा सुखाचा संसार चालू झाला. पण न सांगता काशीला चालले गेले. अनेक वर्ष वाट बघितली रुक्मिणी मातेने, परंतु विठ्ठल पंत काही परत आले नाही. त्याच्यानंतर त्यांचे आई वडील मरण पावले विठ्ठल पंतांचे. विठ्ठल पंतांना काशी क्षेत्रामध्ये माहिती पडलं की माझे मायबाप मेले. असं माहिती पडल्याबरोबर विठ्ठल पंतांनी रागामध्ये संन्यास घेऊन टाकला, बायकोचा विचार केला नाही. रुक्मिणी मातेला माहिती पडलं की माझा नवरा संन्यासी झाला. मग तिने वडिलांना सांगितलं की ते गेले, आलेच नाही घरी. सिद्धोपंतांनी तपास लावण्याचा प्रयत्न केला पण सापडले नाही. मग विठ्ठल पंतांचे गुरु रामानंद यांना सिद्धेश्वर भगवानचा दृष्टांत झाला की तुझ्या शिष्याला घरी पाठव, यांच्या पोटी 4 मोठे महारुद्र अवतार घेणार आहेत, तू त्याला घरी पाठव. रामानंदांनी विठ्ठल पंथाला आळंदी जायचं आहे या बहाण्याने आळंदीला आणलं. रुक्मिणी माता, सिद्धोपंत यांच्या हवाले केलं. परत काशीला घेऊन गेले. संन्यास आश्रम मोडून टाकला आणि तू संसार कर असं सांगितलं. पण विठ्ठल पंतांचं चित्तच नाही संसारामध्ये. विठ्ठल पंतांनी 6 वर्ष संसार केला पण त्यांना मुलबाळ झालं नाही. परत विनंती केली, रुक्मिणी माझं नाही चित्त लागत ग संसारात, मला देवगोडी करण्यात आवडी वाटते, मला भजन कीर्तन कथा तीर्थयात्रा याच्यात मजा वाटते, मी जाऊ का ग? रुक्मिणी मातेने सांगितलं स्वामी ऐका ना, आजपर्यंत गरीबाच्या घरामध्ये जीवन जगली, आजपर्यंत कोणतं सुख मी कधी भोगलंच नाही, पण लग्न झाल्याच्या नंतर कमीत कमी तुम्ही सुख देणार एवढी अपेक्षा माझी होती. पण लग्न झाल्यापासून तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. इथं बसलेले सगळे माणसं लक्ष देऊन ऐक जा. एखाद्याची मुलगी घर दार माय बाप भाऊबंदी सोडून तुमच्याशी लग्न करते ना, तर तिला आनंदी ठेवायची जबाबदारी पूर्ण तुमची आहे. संघर्ष करायचाच आहे, नोकरी करायचीच आहे. गरिबी आयुष्यभर राहणार आहे आणि त्या गरिबी, त्या पैसा कमवण्याच्या नांदामध्ये हाय पैसा करणार जवानी चालली जाईल, सुख भोगता येणार नाही. तरुणपणामध्ये फिरून घ्या, एन्जॉय करून घ्या, जसे कपडे घालायचे घाला, जसं फिरायचं तसं फिरा, जशी हेअरस्टाईल करायची तशी करा, महागडे कपडे घाला, गाडी घ्या, घोडी घ्या. जर तुम्हाला असं वाटलं ना खाटू श्याम जायचंय, लगेच रिझर्वेशन करा, चालले जा. उज्जैन जायचंय, चालले जा. काश्मीर फिरायचंय, लगेच निघा. 2-4 दिवसाच्या सुट्ट्या टाका, 2-4-5-20 हजार करा खर्च आनंदावर. 45,000 कोटींचा मालक, शेअर मार्केटचा बाप राकेश झुंझुनवाला मरता मरता डॉक्टरला एका पॅडवर लिहून गेला 45,000 कोटी रुपये माझ्या अकाउंटला आहे. पण आज मला कळतंय की 45,000 कोटी रुपयांमधून मी 45 सेकंदाचा श्वास सुद्धा विकत घेऊ शकत नाही. पैसा जीवनात महत्वाचा नाहीच आहे, तो उपभोगाची गोष्ट आहे, त्याला भोगा. जमा करून बँकेत ठेवून असेच मरून जाणार एक दिवस आणि तुमच्या नंतर ते दुसरे चोर होऊन बसतील. असं करू नका, मेहनत करा आणि मेहनत करून त्याचा आनंद सुद्धा तुम्हीच घ्या. रुक्मिणी मातेने सांगितलं विठ्ठल पंत फार दुःख भोगलंय मी आयुष्यात फार. तुम्ही जेव्हा काशीला गेले होते ना, तेव्हा सुद्धा तुमच्या आई वडिलांची सेवा करत करत
मी आयुष्य काढलं पण आता नाही. नका ना जाऊ तुम्ही काशीला. विठ्ठल पंताने सांगितलं, रुक्मिणी तुझं सगळं खरं आहे. मी लग्नाच्या आधी पण तुझ्या वडिलांनाही सांगितलं होतं की मला लग्न करण्यात इंटरेस्टच नाहीये. मला फक्त देवाचं नाव घ्यायला आवडतं, मला त्याच्यात आनंद भेटतो. म्हणजे तुम्हाला माझ्याशी संसार करायचा नाही का? नाही. काय वाटलं असेल त्या मुलीला? आता सारखा काळ नव्हता की हा नाही तर लगेच याला फारकत येऊन दुसरा, असं तो काळ नव्हता. एकदा लग्न झालं मरेपर्यंत. खूप इथं माझ्या मायमावल्या बसल्यात, त्यांनी नवऱ्याचा मार खाल्ला, सासूचा मार खाल्ला, देराचा मार खाल्ला, पण घर सोडून नाही. माझ्या मायची इज्जत जाईल, माझ्या बापाची इज्जत जाईल, माझ्या आई बापाला समाजात काय दुःख भोगलो. पण खरंच सांगा बहिणींनो, आज चांगले दिवस आले का नाही? आज मुलं शिकले, नोकरीला लागले, आज आनंद आहे, संस्कार होते. पूर्वीच्या काळी मुलगी जर भांडून माहेरात आली ना तर बाप तिला घरात घेत नव्हता, तिचा हात धरून सासरी घेऊन जात होता आणि विचारपूस करत होता नेमकं काय झालंय. पण आता तो काळ राहिला नाही. आता हा मुद्दा फार महत्वाचा आहे. रुक्मिणी मातेला स्पष्ट सांगितलं विठ्ठल पंतांनी, माझी खरंच इच्छा नाहीये, खरंच नाहीये. आणि मग रुक्मिणीने आपल्या वडिलांना सांगितलं की हे तुमचे जवाई संसार करायचं नाही म्हणताय. तेव्हा सिद्धोपंतांनी सांगितलं हरकत नाही, तुम्ही नका करू संसार, पण एक मुलगा तर उद्या, एक बाळ उद्या, मग कुठं बी जा. ठीक आहे. 6 वर्षापर्यंत संसार केला विठ्ठल पंतांनी. पण जेव्हा मुलबाळ होत नाही तेव्हा विठ्ठल पंतांनी सांगितलं, रुक्मिणी मी जाऊ का ग? रोज सकाळी उठले का जाऊ का, संध्याकाळी जाऊ का? मग बाईचा बी एक कॅपॅसिटी असते ऐकायची. झालं. पण त्याच्या आधी सर्वांनी मस्तपैकी परमात्म्याचं भजन करायचंय. हो दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले, वो दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले, दाता तेरा प्यार कभी ना बदले, हो दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले, हो दाता मेरा व्यवहार कभी ना बदले, हो दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले, दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले, हो दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. चरणों में शीश झुकाता रहूं मैं, द्वार पे तेरे आता रहूं मैं, चरणों में शीश झुकाता रहूं. द्वार तुम्हारे आता रहूं मैं, चरणों में शीश झुकाता रहूं मैं, चरणों में शीश झुकाता
व्यवहार कभी ना बदले हो दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले हो दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले तेरा छोड़ू कभी ना तुझसे मुख भी मोड़ू कभी ना सत्संग तेरा छोड़ू कभी ना मुख भी मैं तुमसे मोड़ू कभी ना सत्संग तेरा छोड़ू कभी ना मुख भी तुझसे मोड़ू कभी ना मुख भी तुझसे मोड़ू कभी दाता मेरा व्यवहार कभी ना बदले दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले ओ दाता मेरा व्यवहार कभी ना बदले हो दाता मेरा व्यवहार कभी ना बदले हो दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले हो दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले उमापती महादेव की जय. विठ्ठल पंतांनी सांगितलं मला काही लग्न संसार करायचा नाहीये आणि वाट बघत होते की ही कधी माझ्यावर रागवते आणि कधी मला पाठवते आणि रागातून शब्द निघाला जा नाही करायचंय संसार तर धन्यवाद. विठ्ठल पंतांनी गाठोडं बांधलं काशी. आता मात्र परत येण्यासाठी नाही, आता कायमच गेले. मायबाप नाही, सासू सासऱ्यांना बी समजून दिलं. रुक्मिणी मातेला विठ्ठल पंत नसताना तिचे वडील घेऊन गेले. ज्या मुलगीच्या जीवनामध्ये वडील जिवंत आहेत त्या मुलगीला अजिबात घाबरायची चिंता नसते, अजिबात नाही. बाप तो बापच आहे, बाकीचे सगळे नाते खोटे आहेत. बाप तो बाप. बापाचं प्रेम जे मुलीवरती असतं ते मुलावरही नसतं. आणि जोपर्यंत बाप मेल्याच्या नंतर मुलगी रडत नाही तर त्या बापाच्या प्रेताला सुद्धा शोभा येत नाही. हे सुद्धा संत चरित्रच आहे. जसं माहिती पडलं ना मुलगीला माझा बाप मेला, घरापासून तर बापाच्या प्रेताजवळ येईपर्यंत हंबरडा फोडते, इतकी जोर जोऱ्यात रडते की तिचं रडणं ऐकून चांगल्यातल्या चांगल्या कठोर माणसाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं. इतकी रडते ती मुलगी, इतकं बोलते त्या बापाबद्दल. कारण तिने बघितलेलं असतं. अरे
उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिंजू झिंजू संसाराचा काळा हाकला झिंजू झिंजू संसाराचा काळा हाकला वटामंदी हसू त्याचा कणा वाकला घडीभर थांब जरा ऐक त्याची दापर घडीभर थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी ओठामंदी हसू त्याच्या कणा वाकला लई घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर पोरं आज तुम्ही एक चांगलं काम हातामध्ये घेतलंय म्हणून नाही आज जर तुम्ही कथेला येऊन बसले आज जर तुम्ही साधू संतांना अन्न तयार करून दिलं तर हे तुमचं पुण्य नाहीये हे तुमच्या बापाचं पुण्य आहे काही लोक मेले पण धर्ममंडपात त्यांचा पाय लागला नाही तुम्ही या वयामध्ये जर या धर्ममंडपात बसत असाल आणि देवाचं संतांचं ऐकण्याची जर तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली असेल तर तुमच्या बापाचं तुमच्या माईचं फार मोठं पुण्य आहे आता तुम्ही 2 वाजेला घरी गेले तरी तुमची बायको काहीच बोलणार नाही 8 दिवस मन नवरा महाराज पाबटेले रोज ती कंटाळत असेल अहो काय क्रिकेट खेळायला जास मला त्या सांगणार आहेत त्यांनी मीटिंग घ्यायचं ठरवलंय त्या काहीतरी कंप्लेंट करणार आहे नेमनराज जेव्हा तुम्ही बेजार सांग बरं का लोकेसले भेटीनी राहणार तुमले भेटेल तर तुम्ही नावराई नाही राहणार नेमनरावांना टाइम टू टाइम घर जावाना बाई महाराज म्हणून माने बहिणीची बाजू पुढेच आहेत ना त्या म्हणतील दग नेमबन बोलला महाराज ते रुक्मिणी मातेला दासोपंत सिद्धोपंत घरी घेऊन आले आणि आळंदीला एक दिवस फिरत फिरत विठ्ठल पंतांचे गुरु हे आले रामानंद बसलेले होते ते वट सावित्री पौर्णिमेचा दिवस होता आणि त्या दिवशी महिला वडाला काय मारता सुभाष काका काय मारता दोरा फिरवता ना मावशीनं बी फिरवला असेल ना काय माहिती आज कस काय काय माहिती मावशी म्हणे घर या तुमले सांगच मी तुमले विचारी संत जायलो तू बरं ते फेरा फेरा मारून काय म्हणते मावशी आऊच भेटायला पाहिजे तुमनी इच्छा शे का 7 जन्म आईच बाई भेटायला पाहिजे खटाई जायले मी आईच वरीस माहो बापरे घर जाईन बोलता चांगलो व्हावे माऊली सोसायटीचा प्रमुख होणं सोपं आहे हा काल दिन मावशी सांगी तर वै तरी मी वळले फेरा मारा होता दोरा ते तुमले बांध दोरा घर माने बाईची जात ही दोरा फिरवते 7 जन्म हाच भेटू दे
बाईने दोरा फिरवला आणि दुपारले नवरा तो दोरा सोडिऊ ना नको मना जीव कटाई जायला तू कधी 7 जण आई या माझा आवराईने मग चालवू नये सोडला त्याने दोरा. परंतु ती विठ्ठल पंतांची पत्नी माता इथपर्यंत विनोद होऊ शकतो. वडाला फेऱ्या मारणं चालू होत्या रुक्मिणी मातेच्या आणि संस्कार होते हृदयामध्ये की एखादा साधू दिसला तर त्याच्या पाया पडल्या पाहिजे. काय माहिती कोणता आशीर्वाद भेटेल सांगता येत नाही आणि आशीर्वाद जीवनात फार महत्वाचा आहे. फार फेरे मारले, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि गुरुवर्य रामानंद महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं. रामानंद महाराजांनी त्या बाईकडे बघितलं, ज्या बाईच्या कपाळावर आढी नाही आणि ज्या बाईच्या गालावर हसू आहे ती बाई साक्षात जगदंबेचं स्वरूप आहे. साक्षात कपाळावर आढी नको आणि गालावर हसू पाहिजे. काहींचे चेहरे बघा तुम्ही जीवतपणी बी तसंच आणि हसलं पाहिजे. स्मित हास्य नाही ते हातात आलं त्या सुरपणा कानगात जोर जोर मातच नाही बरं. स्मित हास्य आपला चेहरा पाहून समोरच्याला आनंद झाला पाहिजे असं हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, मृदू भाषेत बोललं पाहिजे. रुक्मिणी मातेने पदस्पर्श केला. रुक्मिणी मातेला बघितलं रामानंदांनी आणि आशीर्वाद दिला, 4 मुलं होतील तुला. रुक्मिणी माता हसली. जो स्वाभिमानी असतो ना त्याला वाईट वाटतं ते. मी तुला सांगतोय 4 मुलं होतील आणि तू माझ्याकडे पाहून हसते. हसू नाही तर काय करू बुवा, माझा नवरा संन्यासी आहे, माझा नवरा सोडून मला कितीतरी वर्ष झाले चालला झालाय, सांगा आता कस काय 4 पोरं होतील. संकट आलं ना साधूवर तर साधूचा शब्द खरा करायला देव अवतार घेतो. कोण म्हणतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दृष्टितां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विष्णुपण केला खरा रक्षेले धनुर्धरा. कुठं जातो तुझा नवरा, कुठं घेतलाय संन्यास, काशीला गेलाय कुठं तरी, कोणत्या गुरूंकडे माहित नाही. कसा दिसतो, 6 फूट उंची आहे, चांगलं शरीर आहे, दाढी वाढवलेली आहे. बर नाव काय, नवऱ्याचं नाव नाही घेऊ शकत महाराज, सांग. कानाला हात लावले आणि मग नवऱ्याचं नाव घेतलं, विठ्ठल पंत. अरे माझा शिष्य आहे तो. कानाला हात लावून नवऱ्याचं नाव घेतलं. त्या नवराना कान धरीन त्या नावलेच राकेश. बाई काय आई ही गे बर तोंड मा तुम नाही लिहिले बदलाय टाकू. रमेश रमेश बी शे का गणेश लिहूत मग बट असं जाऊ द्या. मनोज उठ जा लवकर दूध घेऊन ये बरं. पूर्वीच्या काळी मान मर्यादा नवऱ्याबद्दल एवढी होती ना की नवरा जेवल्याशिवाय बाई पाणी सुद्धा पित नव्हती. पाणी पाणी. काल मला भेटला होता तो एक, माझी पण बायको तशीच आहे महाराज, मी जेवल्याशिवाय ती जेवत नाही. येणार तू 3 स्वयंपाक करा आणि टाइमलेस कढाई पुशीन 3 पोया खाई गई ती. माझ्याकडनं उपाशी रावल्याने जात महाराज, मग कढाई बी खाई जाय तू. नवऱ्याच्या आधी बाईने खाऊ नये, त्या घरात पैसा टिकत नाही. काही म्हणतील महाराज तो सकाळीच जातो 12ला येतो, मग का मी तोपर्यंत उपवाशी राहायचं का. उपवाशी नका राहू, पण त्याला बी थोडं लवकर करून देत जा, तुम्ही बी खात जा. पण नवऱ्याच्या आधी खाऊ नये, नवऱ्याच्या आधी झोपू नये, नवऱ्याच्या नंतर झोपेतून उठू नये, हे बाईचे लक्षण आहेत. आणि हे नियम पूर्वीच्या बाया पाळत होत्या म्हणून 100 वर्षाच्या होत होत्या. आज ते नाही. पूर्वीच्या काळी सगळंच चांगलं होतं. मातीचे घर होते, सडा सारवण होती. सडा सारवणामुळे त्या हाताचा व्यायाम होत होता, कमरेचा व्यायाम होता, विहिरीतून पाणी काढताना व्यायाम होत होता, झाडू मारताना वाकल्यामुळे कमरेचा त्रास होत नव्हता. आज झाडू बी त्याच ना माप नाही, उभा उभा आपल्यासारखा सुद्धा झाडी टाकते ना असा झाडू आहे माप ना. पूर्वीच्या काळी माठातलंच पाणी होतं, तांब्याचा ग्लास त्या मडक्यात टाकायचा,
आणि मग त्याचं पाणी प्यायचं. लोक म्हणे गावठी लोक आहे तांब्याचं, आणि आता त्यांनी आरो मशीन आणलं कॉपर वेल्डिंगचं. वा रे पट्ट्यांनो मस्त. आता प्रत्येक घरामध्ये जा तुम्ही, त्या कॉपरच्या बाटल्या, कॉपरचे माठ, आरो मशीन. पूर्वीच्या काळी जे होतं ना तुम्ही तिथंच येणार आहे. पूर्वीच्या काळी लोक अंगठा द्यायचे, कशाला बी काय द्यायचे, काय द्यायचे, अंगठा देणारा आळानी समजल्या जायचा. आणि आता अंगठा दिवाशिवाय कोणतंच काम होत नाही. KYC करायला बी काय लागत, मोबाईलना पासवर्ड कोणाला बी काय लागत. तटेच उन्हात तुम्ही कोठेच जाऊ देवा देव तुमले. पहिले धोत्र होते, त्याच्यानंतर पैजामा आला, पैजामा गेला, त्याच्यानंतर सूट आला, सूट गेल्याच्या नंतर जीन्स पॅन्ट आली, जीन्स पॅन्ट गेल्याच्या नंतर बरमुडा आला, तो बरमुडा हाफ झाला. आता पुढलं मी बोलाव नाही. आता लोक म्हणतात कॉटनच्या कपड्यांमध्ये थंडी असते. अरे मग पहिले धोतर कॉटनच होतं काका. तर जीन्स पॅन्ट बाथरूम मध्ये काढायला गेला आणि एका हाताने जीन्स पॅन्ट निघत नाही, दुसरा हात लावायला गेला आणि एक हात मागे जर धरली मरी घ्या तो. जे पहिलं होतं तेच चांगलं होतं. आता काहींचे केस गळायला लागल्यामुळे लोक ही औषध लावू दे, ती औषध लावू दे, अंडा का सोडू दे, कांदा का सोडू दे. अरे जाऊ देणार आहे ज्या नाही तो लई जाई राहणार नाही. महाराज मी कसा दिवस तू दखी बी कोण राहणार. जी दखावे तिथे किती जायले तुले. बलता शरीरावर प्रेम आहे. रुक्मिणी मातेने ऐकलं विठ्ठल पंत हा माझा शिष्य आहे. रुक्मिणी मातेला आनंद झाला. कुठं आहे तो? तो काशीला आहे माझ्या आश्रमामध्ये. मी येऊ त्याला भेटायला? तू जर आली ना तर तू परत येणार नाही. मी पाठवतो त्याला घरी बरं का. ठीक आहे. रामानंद महाराज काशीला गेले. विठ्ठल पंतांना बोलवलं. विठ्ठल इधर आओ बेटा. शादी हो चुकी है? नहीं. झूठ मत बोलो. लग्न झालंय ना तुझं? हो. जा सुखाचा संसार कर. हो महाराज मी संसार करण्यासाठी संन्यास नाही घेतला होता. गुरुदक्षिणा मला हीच पाहिजे. घरी जा आणि बायको सोबत संसार कर. मी तिला आशीर्वाद देऊन आलोय की 4 मुलं होतील. आणि तू जर घरी गेला नाही तर माझं वचन मिथ्या होईल, खोटं होईल, याने पाप लागेल तुला. एकीकडे गुरुचं वचन निभवायचं होतं आणि एकीकडे आता संन्यास आश्रम तोडून दुःख भोगायचं होतं. पहिली गोष्ट तर अशी महाराज की याने संन्यास घेतलाच का बरं? आता हे उत्तर आहे का? कथा संपली आपली. विठ्ठल पंतांनी संन्यास का घेतला याचं एकच कारण आहे. कोणतं कारण आहे? विठ्ठल पंतांच्या नशिबामध्ये संतती योग नव्हता. पुढच्या जन्मात होता डायरेक्ट. आणि पुढचा जन्म म्हणजे संन्यास ज्या माणसाने घेतला तर संन्यास घेतल्यापासून त्याला पुढचा जन्मच मिळतो असं म्हणतात. पुनर्जन्म होतो त्याचा संन्यास घेतला की. आणि त्याच्यामुळे संन्यास घेऊन पुनर्जन्म घेतला. परत मग आले. आता दुसरा जन्म होऊन गेलेला आहे. आता मुलगा होतील. हा त्याच्या मागचा इतिहास आहे. कारण विठ्ठल पंतांचा जन्म हा गहिनीनाथांनी दिलेल्या प्रसादामुळे झालेला आहे निरूबाईला. आणि हाच गहिनीनाथ निवृत्तीनाथांच्या रूपाने आता प्रगट होणार होता. त्याच्यामुळे सिद्ध त्यांना तो संसार करावा लागला. आले परत. रुक्मिणी मातेबरोबर संसार केला. 12व्या शतकाचं भाग्य उदयाला आलं. आणि पहिल्याच वर्षी विठ्ठल पंत आणि माता रुक्मिणीला एक गोड रत्न जन्माला आला. त्यांचं नाव आहे निवृत्तीनाथ. बोल श्री निवृत्तीनाथ भगवान की जय.